महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली. बाळासाहेब भवनाबाहेर शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय. नीलम गोऱ्हे आणि मनीषा कायंदे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जात आहे. इंडिया आघाडी विरोधात शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांची घोषणाबाजी देखील सुरू आहे. बाळासाहेब भवनाबाहेर शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन पुकारलंय. नीलम गोऱ्हे आणि मनीषा कायंदे यांच्या नेतृत्वात शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झालेल्या आहेत. लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. घोषणाबाजी करत विरोधकांचा निषेध नोंदवला जातोय. धनंजय दळवी आपले प्रतिनिधी तिकडे उपस्थित आहेत. धनंजय, नक्कीच आपण पाहू शकतो की ज्या पद्धतीने काल लोकसभेमध्ये महिला आरक्षणाचा मुद्दा होता आणि ते विधेयक न मंजूर झाल्यामुळे आज शिंदेची शिवसेना खरं तर आक्रमक झालेली पाहायला मिळते. सगळ्या महिला ज्या आहेत त्या समोर आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आपण जर पाहिलं तर इथे सगळ्या महिला ज्या आहेत, शिवसैनिक महिला ज्या आहेत त्या एकत्रित आल्यात आणि या सगळ्या विधेयकाचा जो आहे तो इथे विरोध केलेला पाहायला मिळतो. आपल्यासोबत काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार. एकतर महिला विधेयक होतं ते काल कमी मताने त्या ठिकाणी मंजूर झालं नाही आणि त्यानंतर सगळा गदारोळ पाहायला मिळाला. तुम्ही आज आंदोलन करता, आक्रमक भूमिका तुमची पाहायला मिळते, काय नेमकं सांगा? काल सगळ्या महिलांसाठी एक म्हणतात ना सुवर्ण संधी होती त्यांच्यासाठी. आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कामं करतायत. 50% खरं तर आम्हाला द्यायला पाहिजे, पण काल जे बिल पास होणार होतं 33%चं ते जर झालं असतं तरी महिला खुश झाल्या असता. म्हणजे सर्वसामान्य महिला तुम्हाला नको आहेत, संसदेत नको आहेत, कुठेच नको आहेत. फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे यांनी महिलांना नेहमी पुढे दिलेला आहे. बाकी कोणता पक्ष देतो? सगळ्यांना महिला फक्त मागेच हव्या असतात का? म्हणून आम्ही आज पूर्ण सगळ्या ज्या महिला आघाडी इथे जमलेली आहे हे आम्ही ह्या विरोधी पक्षाचा निषेध करतो की त्यांनी जो काल आम्हाला ज्यांनी मागे ठेवण्याचा निर्धार केलेला आहे की महिला आघाडी सर्वसामान्य यायला नको, त्यांच्या फक्त बायका, त्यांच्या मुली, त्यांच्या सुना किंवा त्यांची घरची फॅमिली यायला पाहिजे, सर्वसामान्य महिलांनी यायला नको. म्हणूनच कदाचित त्याने हा डाव मोडून टाकलेला आहे आमचा. आपल्यासोबत मनीषा कायंदे आहेत, आमदार ज्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जातं. मनीषा, खरं तर या सगळ्या कायद्यासंदर्भात 2023ला पण हा मंजूर करण्यात आला होता. आता फक्त त्याची अंमलबजावणी बाकी होती. तोच कायदा करावा अशी विरोधकांची मागणी होती. त्यानंतर ज्या पद्धतीचा काल सगळा गदारोळ झाला, सगळ्या गोष्टी झाल्या आणि यावरून तुम्ही आज आंदोलन बघा. 2023 मध्ये कायदा पारित झाला आणि 24 मध्ये इलेक्शन होतं. त्याच वेळा हेच सगळे म्हणाले की पहिले जनगणना होऊ द्या, डिलिमिटेशन होऊ द्या. तो कायदा पास होताना ह्या त्याच्यामध्ये गोष्टी होत्या, ते आता सोयीस्कररित्या ते विसरतायत. आणि आता त्यांना जनगणना केली, SIR ला विरोध का करतात? का तुम्हाला रोहिंग्या आणि बांगलादेशी हवे तुमचे मतदार म्हणून? यांना जनगणना नकोय, यांना डिलिमिटेशन नकोय, यांना काहीच नकोय, महिला आरक्षण पण नकोय. हे निमित्त त्याचं घेतायत आणि आज त्यांच्या चेहऱ्यावरचा मुखवटा टराटरा फाटून पडलेला आहे. तर या आरक्षणामुळे महिलांची संख्या अर्थात लोकसभेत किंवा राज्यातही वाढली असती. राज्यातही एक राजकारणामध्ये महिलांचा टक्का वाढला असता, त्याला कुठेतरी विरोध झालेला निश्चित. बघा, पुरुषांना आहेत राजकारणात, आम्ही त्यांचा विरोध नाहीये. म्हणजे त्यांच्या सीट हिसकावून आम्हाला जास्ती जागा जर का उत्पन्न केल्या असतील तर तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे? म्हणजे कोणालाच धास्ती नको ना की माझा मतदारसंघ जातोय म्हणून. कारण विरोध का होत होता की त्यांचा मतदारसंघ जाऊ नये ह्याच भीती होती ना. मग जास्ती मतदारसंघ वाढवले तर तुमचा प्रॉब्लेम काय? मग मतदार संख्या वाढली, मतदार केंद्रांची संख्या वाढली तर मग चांगलं आहे ना. महिला पण तेवढ्याच प्रमाणात जातील, 33%, पुरुष पण जातील. लोकसंख्या वाढते ना, मग लोकसंख्या वाढते तर मग मतदारसंघ देखील वाढले पाहिजे. आणि पॉलिसी, सगळ्या ज्या आपल्या पॉलिसी असतात त्या ठरतातच सेन्ससवर. मग त्यांना सेन्सस नकोय, त्यांना SIR नकोय, त्यांना काहीच नकोय, महिला आरक्षण पण नकोय. आपलीच मक्तेदारी, फक्त सोनिया गांधी गेल्या पाहिजे, फक्त प्रियंका वड्रा गेल्या पाहिजे, फक्त यांच्याच कुटुंबातल्या स्त्रियांनी तिकडे राजकारणात राहायला पाहिजे. डिलिमिटेशनचा मुद्दा जो आहे तो फार यामध्ये धरण्यात आला होता, उचलून धरण्यात आला. मला सांगा, डिलिमिटेशन म्हणजे पुनर्रचना, बरोबर आहे? पुनर्रचना होत असते ना. आता मला सांगा, सायन धारावी वेगळं झालं, त्यावेळेला नाही का पुनर्रचना झाली? अशा छोट्या मोठ्या पुनर्रचना होत असतात. महानगरपालिकेच्या वेळेला पण कायदा पारित करून पुनर्रचना होत असते. मग हे पुनर्रचना याला का घाबरतात? मला सांगा, एखाद्या ठिकाणी संख्या कमी होते, दक्षिण मुंबईमध्ये संख्या कमी आहे, उत्तर मुंबईमध्ये संख्या वाढते,
मग हे बदल होणार नाहीत का? देशभरामध्ये देखील काही ठिकाणी पॉप्युलेशन कमी आहे, काही ठिकाणी जास्ती आहे. तर एका खासदाराकडे जर 14 लाख आणि दुसऱ्या खासदाराकडे फक्त 5-6 लाख, मग हे किती चुकीचं आहे. त्यामुळे हा सगळा त्यांचं याच्या मागे त्यांचं हेच होतं की महिलांना आरक्षण नको. एक शेवटचा मुद्दा, आता पुढे काय? आम्ही याच्यावर रान उठवू. आम्ही यांना महिलांना न्याय मिळाला पाहिजे. आम्ही सगळ्या जिल्ह्यांमध्ये देशभरात सगळीकडे हे आंदोलन होणार, सगळीकडे होणार आणि आम्ही आमचा मुद्दा सोडणार नाही. आम्हाला आरक्षण मिळेपर्यंत. आरक्षणामुळे संधी मिळते, पण एक लक्षात ठेवा, शिवसेनेने आरक्षण नसताना सुद्धा अनेक महिलांना संधी दिली आहे. याबद्दल आम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे आभार मानतो. आपल्यासोबत मिनल तुर्डे सुद्धा आहेत, नगरसेविका. खरं तर मिनल, तर एक प्रश्न महत्वाचा की लहान पातळीवर, म्हणजे आता आमदारकी खासदारकी गोष्ट आहेच, मात्र छोट्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींच्या पातळीवर किती महत्वाचं होतं? नक्कीच, कारण आज तुम्ही जर बघत असाल की आज जे महापालिकेमध्ये जे महिला आरक्षण आहे त्यामध्ये आज सगळ्यात जास्त महापालिकेमध्ये महिला नगरसेवकांची संख्या ही अत्यंत जास्त आहे. आणि आज महायुतीच्या काळामध्ये सगळ्या महिलांना संधी दिल्यामुळे सगळ्या सर्वसामान्य घरातल्या ज्या महिला आहे की त्यांच्यामध्ये कुठेतरी ती क्षमता आहे ती त्या सिद्ध करतात महापालिकेमध्ये. आज आयुक्त असतील, त्यानंतर महापौर असतील, तसंच ज्या पण समिती अध्यक्षपद जे सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला सगळ्या महिलांना समिती अध्यक्षपद जे दिलेले आणि त्या सक्षमपणे सगळ्या महिला पार पाडत आहेत. आणि तो कुठेतरी आज महिलांना जो सन्मान मिळतोय ते इथे आरक्षण बरोबर आहे धनंजय. त्यामुळे महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर आता शिवसेना आक्रमक झालेली आहे. त्यांच्या वतीनं आता मुंबईमध्ये विरोधकांविरोधात आंदोलन केलं जात आहे. या सगळ्या घडवणीचे अपडेट तुमच्याकडून घेत राहणार आहोत. तुर्तास तुम्ही दिलेल्या अपडेटसाठी धन्यवाद.